परंतु सद्गुरूचे जे काय आहे कृपादृष्टीचा तीर्थ जर कुठं निघत असेल तर अंगुष्ठ मध्ये येत असतात. म्हणून अंगुष्ठाचा अत्यंत श्रेष्ठ आहे. ललाटाला लागलं पाहिजे अशी रीतीनं काय आहे. म्हणून तुम्हाला अगोदर सांगितला शिष्याचा मस्तक गुरुच्या स्वाधीन आहे, गुरुचे पाय शिष्याच्या स्वाधीन आहे. म्हणून तिथं त्यांनी द्या म्हणल्यावर त्यांनी द्यावंच लागतात, नमस्कार करा म्हणल्यावर करावं लागत असतात. अशा रीतीनं गुरु शिष्याचा जर संबंध असेल तो गुरुला गुरु आणि शिष्याला शिष्य अत्यंत अंतःकरणाची त्यांचा आत्मा एक होत असतात, नाहीतर एक होत नाहीये. संत शिशुनाळ शरीफा कर्नाटक मध्ये होऊन गेलेला आहे. गुरु गोविंद भट्टा ब्राह्मणाचा गुरु होता. त्यावेळेला इस्लाम धर्माची त्यांच्या काय आहे शिष्य परंपरा चालत आलेला आहे. ज्या वेळेला घरामध्ये ते गावामध्ये येऊन प्रवचन करत होते गोविंद भट्टा, ज्या वेळेला प्रवचनला जात होते शिशुनाळ शरीफा त्याचं नाव आहे इस्लाम धर्माचे होता. त्यांनी दररोज कीर्तन जसं असतं प्रवचन असतं तरी ऐकायला जात होते, बोधना ऐकायला जात होते. 1 महिना संपला आणि गोविंद भट्टा कळस म्हणून गाव आहे त्याच्या गावाला निघून गेलं. निघून जात असताना डसडसा रडायला सुरुवात केली. शरीफ रडत असताना सगळ्यांनी विचारला का रडतात रे. म्हणलं काही नाहीये, आज संपला सत्संग संपला, आम्हाला सत्संग मिळत नाही, उद्यापासून मला रडू येऊ लागलेला आहे, गुरुने आता निघून चाललंय. आता त्यावेळेला गंगाखेडचे मला बी आठवण होऊ लागलं. ज्या वेळेला महिनाभर इथं होतो त्यावेळेला 1 महिनाभर इथं होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा ज्या वेळेला जात असताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होता. कारण असे 1 महिना बरोबर तुमच्या अंतःकरण आमच्या अंतःकरण एक झालेलं असतात. तुमचा स्वभाव मला पटलेला आहे, माझ्या स्वभावात तुम्हाला गुरुचा स्वभाव